नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मंडळी, आज आपण ललिता फडके पार्श्वगायिका यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर. ललिता पंचमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला, त्यामुळे वडिलांनी त्यांचं नाव ललिता असं ठेवलं होतं. त्यांचे वडील कपड्याचे व्यापारी होते. त्यांचे 2 काका उत्तम गायक होते आणि आजीचा आवाजही गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं गायला शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं हा त्या काळातल्या सर्वसाधारण मंडळींचा दृष्टिकोन होता. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही असा प्रश्न त्यांनी केला होता. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते, मात्र शेवटी त्यांनी ती तयारी दर्शवली. ललिताबाईंनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडे घेतले होते. शास्त्रीय संगीत देखील त्या उत्तम गायच्या. चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना बॉम्बे टॉकीज या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. बॉम्बे टॉकीजची आघाडीची नायिका देविका राणीसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. दुर्गा चित्रपटामध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली होती. याच संस्थेच्या अंगुठीमध्ये त्या 2 गाणीही गायल्या. बंधन, कंगन या चित्रपटापर्यंत त्या बॉम्बे टॉकीजमध्ये होत्या. 1940च्या दशकाच्या अखेरीस खऱ्या अर्थानं पार्श्वगायनाचं युग आलं आणि याच काळात सी रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करून घेतला. त्यांचं संगीत असलेल्या साजनमधलं हमको तुम्हारा ही सहारा हे ललिताबाईंनी मोहम्मद रफींसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी रामचंद्र यांच्याच नदिया के पार मधल्या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं. बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही शहीदसाठी ललिताबाईंकडून गाणं गाऊन घेतलं होतं. त्यातलं कदम उठाकर रुक नहीं सकता हे समरगीत अजूनही अनेकांच्या आठवणीत आहे. याच काळात मराठीतले उगवते संगीतकार सुधीर फडके यांच्यासाठी त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशीच विवाहबद्ध झाल्या. 29 मे 1949 रोजी झालेल्या त्या विवाहामध्ये खुद्द मोहम्मद रफी यांनी मंगलाष्टकं म्हटली होती. हा एक दुर्लभ योग होता. मराठीत त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, माया बहीण, उमस पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. आशा भोसले यांना सर्वप्रथम लताबाईंनी पारखलं होतं. त्यांनीच बाबूजींकडे आशाबाईंचं नाव सुचवलं. पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या गीतरामायणातली कौसल्याची सर्व गाणी ललिताबाईंनी गायलेली आहेत. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्वाला सामाजिक आणि राजकीय पैलू होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची. म्हणूनच गदिमा प्रतिष्ठानतर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला गृहिणी सखी सचिव पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणारा ठरला. ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळे मी एवढं यश मिळवू शकलो असं अभिमानानं सुधीर फडके सांगायचे. ललिता फडके यांचं निधन 25 मे 2010 रोजी झालेलं आहे. ललिताबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.